पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. दक्षिण हवाई कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जसवीर सिंग मान यांची. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय सहकार दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 4 जुलैला म्हणजे आज साजरा करण्यात आला. प्रश्न 3, सी फूड एक्स्पो इंडिया 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर ते चेन्नईमध्ये करण्यात आले. प्रश्न 4 पाहूया. 2031च्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश आणि बांगलादेश. प्रश्न 5, दुसरी नॅशनल सी फूड स्किल ऑलिम्पियाड 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे कोची इथे. प्रश्न 6, कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशाचे. प्रश्न 7 पाहूया. अंमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी सरकारने कोणती राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मानस ही हेल्पलाईन. प्रश्न 8, 2022च्या FIVB महिला व्हॉलीबॉल विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या देशांच्या जोडीने केले होते? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड आणि पोलंड या देशाच्या जोडीने. प्रश्न 9, फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो हे. प्रश्न 10 पाहूया. जागतिक हवामान संघटनेचा म्हणजेच WMO सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला IMO पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर फ्लेरिन्स रेवियर यांना. प्रश्न 11, दृष्टीहीन व्यक्तींसाठी शैक्षणिक संधी सुधारण्याच्या उद्दिष्टाने कोणत्या राज्य सरकारने टोयोटा किर्लोस्कर मोटर सोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्य सरकारने. प्रश्न 12, बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे के सत्यनारायण राजू यांना. प्रश्न 13 पाहूया. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश पुष्कर यांची. प्रश्न 14, कोणत्या राज्यातील पॅरा ॲथलेटिक होकाटो होटेजो सेमा हे पुरुषांच्या शॉर्टपुट F57 प्रकारात जगातील पहिल्या क्रमांकाचे खेळाडू बनले? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यातील. प्रश्न 15, कोणत्या देशाचे पंतप्रधान अलेक्झांडर मोंटेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे मोल्डोवा देशाचे. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशाने जगातील पहिले हायड्रोजन उत्पादन केंद्र सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 17, हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अनुपम मिश्रा यांची. प्रश्न 18, व्हॅलियंट शील्ड 2026 या सरावाचे नेतृत्व करणारा देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका हा देश. प्रश्न 19 पाहूया. गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत सीताराम यांची. प्रश्न 20, धीरज सेठ हे कितवे भूदल लष्कर प्रमुख बनलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 31वे. प्रश्न 21, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करू. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर रविशंकर यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 3 जुलैला. प्रश्न 3, 54वी जागतिक रोईंग चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड इथे. प्रश्न 4 पाहूया. जुलै 2026 साठी युरोपियन युनियनच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आयर्लंड देशाचे.
प्रश्न 5. भारत सरकारने मलेशियासाठी आपला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे सोमनाथ घोष यांची. प्रश्न 6. किदांबी श्रीकांतने US ओपन बॅडमिंटन 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्यांनी रजत पदक जिंकलेले आहे. प्रश्न 7 पाहूया. भारत सरकारने एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म स्थापित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दीक्षा. प्रश्न 8. हवामान विषयक आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या IIT ने क्लायमेट हे मॉडेल विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT खडगपूरने. प्रश्न 9. रिम ऑफ द पॅसिफिक सरावाचे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 10 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड हायड्रो पॉवर आउटलुक 2026 नुसार स्थापित जलविद्युत क्षमतेच्या बाबतीत भारताला कितवे स्थान मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे 5वे स्थान मिळाले. प्रश्न 11. ग्लोबल स्किल चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 5 पदके जिंकली आहेत. प्रश्न 12 पाहूया. तीव्र पाणी टंचाईमुळे चर्चेत असलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कोणत्या राज्यातून वाहते? तर ती कर्नाटक राज्यातून वाहते. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार. राजधानी आहे बेंगळुरू. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. प्रश्न 13. शाश्वत विकास अहवाल 2026 नुसार SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 94वा क्रमांक आहे. प्रश्न 14 पाहूया. चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेजिंदर सिंग यांची. प्रश्न 15. श्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळात जारी केलेली टपाल तिकिटे, नाणी आणि नोटा या शीर्षकाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिंटेज वर्ल्डने. प्रश्न 16 पाहूया. भारतातील हेलिकॉप्टर ऑपरेशनसाठी उपग्रहावर आधारित लँडिंग प्रक्रियेला कोणत्या राज्यात मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 17. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 10वा क्रमांक आहे. प्रश्न 18. कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य सरकारने. प्रश्न 19 पाहूया. मिझोरमच्या राज्यपालांकडून कोणत्या बटालियनला गव्हर्नर्स युनिट सिटेशन प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 20वी बटालियन आसाम रायफल्स यांना. प्रश्न 20. राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत भजनलाल शर्मा आहे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.